Friends, welcome in our own teacher channel. वर्ग 7वा इतिहास, पाठ 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. वस्तुनिष्ठ प्रश्न. 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांशी प्रदेश कोणाच्या ताब्यात होता? 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या ताब्यात होता. खानदेशामध्ये कोणाचा शिरकाव झालेला होता? खानदेशामध्ये मुघलांचा शिरकाव झालेला होता. मुघलांचे उद्दिष्ट काय होते? दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडवून आणणे हे मुघलांचे उद्दिष्ट होते. पोर्तुगीजांनी कुठे राज्य स्थापन केले होते? पोर्तुगीजांनी पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईत राज्य स्थापन केले होते. युरोपातील लोकांना काय म्हणत? युरोपातील लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर म्हणत. अनेक गावांचा मिळून काय होत असे? अनेक गावांचा मिळून परगणा होत असे. परगण्याच्या मुख्य ठिकाणाला काय म्हणत असत? परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा म्हणत असत. कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला काय म्हणत असत? कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा म्हणत असत. गावाचा प्रमुख कोण असे? गावाचा प्रमुख पाटील असे. गावात शांतता निर्माण करण्याचे काम कोण करत असे? गावात शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असे. महसुलाची नोंद करणे हे काम कोण करत असे? महसुलाची नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असे. बलुत म्हणजे काय? गावात कारागीर जी सेवा देत असतात त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळे त्यास बलुत असे म्हणत. परगण्याचे मुख्य ठिकाण कोणते असे? परगण्याचे मुख्य ठिकाण कसबा असे. कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय कोणता असे? कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेती असे. पेठेचे वतनदार कारभारी कोण असत? शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम कोण पाहत असे? पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत असे. वीर माता जिजाबाई यांच्या आज्ञेनुसार कुठे पेठ वसवली गेली? वीर माता जिजाबाई यांच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे पेठ वसवली गेली. 2 खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शविण्याकरता कोणत्या नावाचा उपयोग केला जातो? 2 खेडे स्वतंत्र आहेत हे दर्शविण्याकरता बुद्रुक आणि खुर्द या नावांचा उपयोग केला जातो. पुणे परगण्यात किती गावे होती?
पुणे परगण्यात 290 गावे होती. शिरवळ परगण्यात किती गावे होती? शिरवळ परगण्यात 40 गावे होती. परगण्यातील पाटलांचा प्रमुख कोण असे? परगण्यातील पाटलांचा प्रमुख देशमुख असे. परगण्यातील कुलकर्णी यांचा प्रमुख कोण असे? परगण्यातील कुलकर्णी यांचा प्रमुख देशपांडे असे. वतन हा शब्द कोणत्या अर्थी वापरला जातो? वतन हा अरेबिक शब्द असून महाराष्ट्रात तो वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारा मुक्त जमीन अशा अर्थी वापरला जातो. रयतेला सर्वात मोठे संकट कोणते वाटे? दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठे संकट वाटे. महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ केव्हा पडलेला होता? महाराष्ट्रामध्ये इसवी सन 1630 मध्ये मोठा दुष्काळ पडलेला होता. समाजावर कशाचा जबरदस्त पगडा होता? अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न कोणी केले? समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले. संत स्त्रियांची नावे सांगा. संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर या संत स्त्रिया होत्या. संत चळवळीचे केंद्र कोणते होते? संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. संतांचे दैवत कोणते होते? विठ्ठल हे संतांचे दैवत होते. समतेचा प्रसार कसा होई? भजन, कीर्तन आणि सहभोजन या माध्यमातून समतेचा प्रसार होई. संत नामदेवांची प्रतिज्ञा कोणती होती? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही संत नामदेव यांची प्रतिज्ञा होती. संत नामदेव यांनी लिहिलेली पदे कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहेत? संत नामदेव यांनी लिहिलेली पदे शीखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. संत नामदेव यांनी कोणाची समाधी विठ्ठलाच्या महाद्वारासमोर बांधली? संत नामदेव यांनी संत चोखामेळा यांची समाधी विठ्ठलाच्या महाद्वारासमोर बांधली. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी रचला? ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी रचला. संत ज्ञानेश्वरांनी कोणता आचार धर्म सांगितला? सामान्यांना आचरता येईल असा आचार धर्म संत ज्ञानेश्वर यांनी सांगितला. अमृतानुभव या ग्रंथाचे रचनाकार कोण आहेत? अमृतानुभव या ग्रंथाचे रचनाकार संत ज्ञानेश्वर आहेत. संत एकनाथ यांच्या साहित्यात कशाचा समावेश होतो? संत एकनाथ यांच्या साहित्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो.
परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही, हे कोणत्या संताने आचरणाने दाखवून दिले? परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही, हे संत एकनाथ यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. संत तुकाराम कोणत्या गावचे होते? संत तुकाराम पुण्याजवळील देहू गावचे होते. कोणाची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे? संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. संत तुकाराम कोणामध्ये देव पाहण्यास सांगतात? संत तुकाराम रंजल्या गांजल्यामध्ये देव पाहण्यास सांगतात. संत तुकारामांनी अनेक कुटुंबांना कसे कर्जमुक्त केले? आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून संत तुकारामांनी अनेक कुटुंबांना कर्जमुक्त केले. संत तुकारामाचे अभंग कोणी लिहून ठेवले? संत तुकारामांचे अभंग गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी लिहून ठेवले. संतांनी लोकांना कोणता धर्म शिकवला? संतांनी लोकांना माणुसकी व मानवता धर्म शिकवला. संतांची कोणती शिकवण होती? एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे, ही संतांची शिकवण होती. महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास का निर्माण झाला? संतांच्या कार्यामुळे आणि त्यांनी केलेल्या उपदेशामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. संत तुकारामांनी खऱ्या संताचे लक्षण कोणत्या शब्दात सांगितले आहे? तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात, या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संताचे लक्षण सांगितले आहे. सर्व संतांचे वैशिष्ट्य कोणते? सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपले कर्तव्य करणे सोडले नाहीत. रामदास स्वामी कोणत्या गावचे होते? रामदास स्वामी मराठवाड्यातील जांब गावचे होते. रामदास स्वामी यांचा कोणता संदेश प्रसिद्ध आहे? मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा रामदास स्वामींचा संदेश प्रसिद्ध आहे. रामदास स्वामींनी जनतेला कोणत्या शिक्षणाचे धडे दिले? रामदास स्वामींनी जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. रामदास स्वामींनी कोणाच्या उपासनेचा प्रसार केला? रामदास स्वामींनी रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. जर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास जरूर मिळेल.